रोबोटिक तंत्रज्ञानामध्ये अजून कोणती प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे का ज्याचा फायदा होऊ शकतो? खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही मॅडम. रोबोटिक तंत्रज्ञानाची सुरुवात जर आपल्या भारतामध्ये किंवा एशियामध्ये फर्स्ट टाइम झाली असेल तर ती पुण्यात झाली. डॉक्टर नरेंद्र वैद्य सर जे माझे टीचर आहेत लोकमान्य हॉस्पिटल, तिथे 2016 नोव्हेंबर साली सरांनी हे पहिला लॉन्च केलं. मी गर्वाने सांगू इच्छितो की आय वॉज पार्ट ऑफ दॅट टीम. सुरुवातीचे रोबोट आणि आताचे रोबोट्स मध्ये बऱ्याच आता डेव्हलपमेंट होत गेलं काळानुसार. बरेच रोबोट्स असे होते की त्यांना आधी सिटी स्कॅन लागायचा, पेशंटची गुडघ्याची माहिती, गुडघ्याची रचना समजून घेण्यासाठी तो सिटी स्कॅन करायचा. सिटी स्कॅन करून आदल्या रात्री त्या रोबोटला माहिती फीड करायची आणि मग दुसऱ्या दिवशी ती सर्जरी करायची. मग लक्षात आलं की हे खूप टाइम कन्झ्युमिंग आणि आपण आपल्या पेशंटला खर्च वाढवतो आणि त्याचं रेडिएशन वाढवतो. त्यानंतर पुढे रिअल टाइम रोबोट्स आले. रिअल टाइम रोबोट जे आले हे ऍडव्हान्स रोबोट 4th जनरेशन रोबोट्स आहेत, ज्यांना सिटी स्कॅन किंवा तत्सम गोष्टींची गरज लागत नाही. मग रोबोटला कळतं कसं? असे सेन्सर असतात. हे असा एक सेन्सर हा वरच्या हाडामध्ये बसतो, एक सेन्सर खालच्या हाडामध्ये बसतो आणि दुसरा असा पॉइंटर असतो. हा पॉइंटर आपल्याला फक्त या हाडावर फिरवावा लागतो पूर्ण. जे स्पेसिफिक 9 पॉइंट्स असतात जे आम्हाला रोबोटला नोट डाऊन करायचे असतात ते आम्ही नोट डाऊन करतो आणि ह्या सगळ्या नोट डाऊन केल्यानंतर रिअल टाइम रोबोट्सला त्या स्क्रीनवर आम्हाला पेशंटची पूर्ण गुडघा, त्याची डिफॉर्मिटी, तो किती डॅमेज झालाय, त्याची किती अँग्युलेशन चेंज झालंय, ही सगळी माहिती डिस्प्ले होते आणि ह्या माहितीच्या आधारे पुढे AI जनरेटेड जे टूल आहे त्याचा उपयोग आणि सर्जनची स्किल याचा उपयोग करून आपण कसं ऑपरेशनला पुढे जायचं हे आपण ठरवतो. आणि अजून एक मी सांगू इच्छितो, हे सगळं AI जे आहे किंवा तंत्रज्ञान जे आहे, जेवढी जास्त इन्फॉर्मेशन त्या रोबोटकडे असेल, एखाद्या टूल मध्ये असेल, तेवढं तो टूल चांगलाच जातो. त्यामुळे ज्या ओल्ड कंपनीज आहेत, ज्या वर्षानुवर्षे ज्या रोबोट किंवा इम्प्लांट मध्ये काम करतायत, दे हॅव मोर इन्फॉर्मेशन. त्यांच्याकडे डेटा खूप जास्त असल्यामुळे त्यांचे रोबोट हे फार प्रगत आहेत आणि ते चांगले रिझल्ट देतात.